जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. श्री संत एकनाथ महाराज यांच्या हरिपाठाचे अभंग 22 ते 24 अर्थासह. अभंग 22. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरिशी जानुनी हरिस झाले. यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविन सर्व वस्तू. अर्थ. पिंड देहाची स्थिती आणि ब्रह्मांडातील सर्व पसारा हा सर्व हरी वाचून व्यर्थ भ्रम आहे. शुक, याज्ञवल्क, दत्तात्रेय आणि कपिल मुनी हे सर्व हरीला ओळखून हरिरूपच झाले. म्हणून आपण सर्व हरिनामाची कास धरू, म्हणजेच हरिनामाच्या नौकेमध्ये बसून व हा संसार सागर तरून जाऊ, मग भय नाहीसे होईल. या हरिनामाच्या योगे संत सज्जन आनंदात राहून कृतकृत्य झाले. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, मी हे हरिनामाचे दुकान मांडलेले असून मोला वाचून सर्व वस्तू म्हणजे काही मोबदला न घेता देत आहे. म्हणजेच मी अनुग्रह करीत आहे, उपदेश देत आहे, त्याचा स्वीकार करा. अभंग 23. आवडीने भावे हरी नाम घेसे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जशी स्थिती आहे तशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्यांचा नाश झाला. अर्थ. आवडीने आणि श्रद्धेने जर हे हरिनाम तू घेशील तर तो हरीच तुझी सर्व चिंता दूर करील. तू कोणत्याही गोष्टीचे दुःख करू नकोस. तो लक्ष्मीपती सर्व काही जाणत आहे. जो सर्व जीवांचा सांभाळ करतो तो श्रीहरी तुला अवेरील असे होणार नाही. ज्याप्रमाणे तुझी परिस्थिती आहे त्याप्रमाणेच तू राहा आणि मग दैवाचे कौतुक पहा. म्हणून एकनाथ महाराज सांगतात की प्रारब्धाच्या म्हणजेच नशिबाच्या भोगाचा नाश हरिकृपेनेच होतो. अभंग 24. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा निघाली दरिद्रची. हरी कृपा होता भक्त निगती द्वंदे, नाचती स्वानंदी हरी रंगी. देव भक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळीचा आरती भेद नूरे. एका जनार्दनी कल्पची मुरला, तोची हरी झाला ब्रह्मरूप. अर्थ. श्रीमंताने गरीबाची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारल्यावर तिचे दारिद्र्य नाहीसे होऊन तीही श्रीमंत बनते. तशी हरीची कृपादृष्टी झाल्यावर भक्तजनांची पोटे मोठी वाटून ते हरिभक्तीत आनंदाने नाचू लागतात. देव आणि भक्त हे दोघे एक होताच ते मूळ रूपातच पुन्हा जसेच्या तसे राहतात, म्हणजे एकरूप होतात. कापराच्या वातीची ज्योत पेटवल्यावर ओवाळताना कापरात
आणि ज्योतीत भेद उरत नाही. त्याचप्रमाणे ज्याची वासना हरिरूप झाली तो परमरूप होतो. माझ्या ठिकाणी विकल्प नाहीसा होऊन मीच परब्रह्मरूप पावलो असे एकनाथ महाराज म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. या हरिपाठाचा सार नाथ महाराज सांगतात. पाची मुद्रा लावी लावून या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. का निजे पेरिले डोळा उगवले, व्यापके भरले तोचे हरी. कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरी पाठी आले सर्व मार्ग. नित्य प्रेम भावे हरी पाठ गाये, हरी कृपा होईल तयावरी. झाला हरिपाठ बोलणे येथुनी, एका जनादनी हरी बोला. अर्थ. लक्ष केंद्रित करून पाचवी मुद्रा म्हणजे अलक्ष्य मुद्रा लावून आत्मा पाहणाराच तो प्रत्यक्ष हरी दिसतो. तो कसा? तर या देहामध्ये 4 देह आहे. एक पहिला स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह, चौथा महाकारण आणि महाकारणामध्ये 5वा कैवल्य देह. तिथे लक्ष लावा असे संत सांगतात. मग तो पाहणारा आत्मा तो प्रत्यक्ष हरी दिसतो. जे कानाने ऐकले आणि डोळ्यांनी पाहिले तेच हरीचे रूप सर्व विश्व व्यापून राहिले आहे. कर्म मार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञान मार्ग हे 3ही मार्ग हरिपाठातच आले. जो सतत श्रद्धेने हरिपाठ गातो त्याच्यावर हरीची कृपादृष्टी होते. या ठिकाणी हरिपाठाचे बोलणे संपले, म्हणून हरी बोला नित्य, नित्य हरी बोला असे एकनाथ महाराज सांगतात. जय गुरु.